फेरीचा थरार मैदानाच्या आतमध्ये नंतर पाहायला मिळणार आहे। एका बाजूला बलाढ्य असा दापोली तालुक्यातील सर्व स्टार कास्ट असणारा ध्रुवी साईशा पाळंदेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आज या ठिकाणी मुंबईहून काहीतरी चिपळूणवरून दाखल झालेले खेळाडू आहेत। या ठिकाणी निर्जा स्पोर्ट्स आंजर्लेचा संघ पाहायला मिळतोय आणि आक्रमक खेळ आणि एक चांगल्या दर्जाचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे। सुरुवात मात्र चांगली झाली आणि साहिलशी पण पुन्हा एकदा या फायनलच्या फेरीचा पहिल्या सत्राचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा उत्कर्ष यांच्याकडे आपण जाणार आहोत, परंतु सुरुवात दोन्ही संघांसाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली पाहायला मिळते। गुणाची कमाई दोन्ही संघांच्या खात्यामध्ये झाली, दोन्ही संघांच्या स्ट्राईक रेडरनं गुणाची कमाई केली आहे, त्यामुळे दोन्ही संघातील स्ट्राईक खेळाडू या ठिकाणी मात्र टच मध्ये पाहायला मिळत आहेत, इन्फॉर्म पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा ठिकाणी सय्यद हा खेळाडू पाहायला मिळतोय। कुंभे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज मात्र आपण पाहतोय पाळंदे संघाचं या ठिकाणी मात्र प्रतिनिधित्व करतोय। एक व्हॅली ब्रेड केली माघारी परतलाय। दुसऱ्या बाजूला केशी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मिस्टर कन्सिस्टंट रोहन या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्या चढीमध्ये थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, थोडासा मिसबॅलन्स झालाय आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर सेल्फ आउट होताना पाहायला मिळतोय। गुणाशी कमाई केली ते मात्र मैदानाच्या आतमध्ये एक साधा सोपा गुण एकवटलाय, तो मात्र पाळंदे संघाच्या खात्यामध्ये। तदनंतर मात्र पुन्हा एकदा सय्यद हा खेळाडू पुन्हा एकदा थोडासा शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय। आपली चढाई व्हॅलिड केली आणि त्यानंतर मात्र थोडासा शांत संयमी खेळ रिकाम्या हाताने माघारी जाण्याचा प्रयत्न, आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पुन्हा एकदा एक साधा सोपा गुण एकवटला असतो, पुन्हा एकदा एक या ठिकाणी सेल्फ आउट झाला मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र आंजर्ले संघाचा थोडीशी खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई शिजवण्यासाठी ओजस या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू सर्वोत्कृष्ट पकडपटू सन्मान पटकावे त्याच्यासाठी केतकीवाडी आणि केतकी बीच रिसॉर्टचे सर्व श्री मिलिंद निजुसुरे यांच्याकडून 1100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। सर्वोत्कृष्ट पकडपटू जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी केतकीवाडी आणि केतकी बीच रिसॉर्टचे सर्व मिलिंद निजुसुरे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाणार आहे। ठीक आहे या ठिकाणी पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे। या मॅच मध्ये प्रत्येक बोनस गुणासाठी आपण या ठिकाणी कॅश प्राइज देणार आहोत। कैलासवासी प्रभाकरजी लाली साहेब आणि त्याचप्रमाणे कैलासवासी आशिष राठोड यांच्या स्मरणार्थ विनोद सुर्वे यांच्या माध्यमातून प्रत्येक बोनस गुणासाठी 50 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे या मॅच मध्ये किती बोनस गुण मिळवले तरी देखील प्रत्येक बोनस गुणासाठी 50 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाडू सेल्फ आउट झाला, परंतु दुसऱ्या बाजूला पाळंदे संघासाठी थर्ड रेड तिसरी सराई या ठिकाणी पाहायला मिळते आणि सय्यद हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होते आक्रमणासाठी। चपाळ्या खेळाडू चतुर आहे, या ठिकाणी गुणाशी कमाई करतोय, सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, गुण एकवटला जातोय।
यावेळेस मात्र संभवता रोहन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई त्या ठिकाणी पुन्हा एकदा अंजली संघाकडे होती आहे. हे बॅटल मात्र चढाईपटूवरती या ठिकाणी अवलंबून असणार आहे. दोन्ही संघाचा डिफेन्स ताकदीचा आहे. ज्या संघाचा चढाईपटू सातत्याने अग्रेसर राहिला हा सामना सातत्याने त्या संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. जाऊया स्कोर कार्ड कडे. 5 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ आहे. 4 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र आंजर्लेचा संघ आहे. आज कुठल्या गावामध्ये प्रथम क्रमांकाचं चौरंगी स्पर्धेचं आकर्षक चषक जाईल हे देखील तितकाच महत्वपूर्ण असेल. ओमसाई मित्रमंडळ आंजर्ले पेठ पाकडी यांची स्पर्धा आज या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. गेली महिनाभर चाललेलं सर्व आयोजन नियोजन आमच्या सर्व सदस्यांची मेहनत या ठिकाणी फळाला आलेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लकी ड्रॉ या स्पर्धेच्या तिसरी फेरी ही मात्र या चालू सामन्याच्या मध्यंतराला आपण विजेता डिक्लेअर करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ज्यांना कोणाला अजून देखील या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आपण लगेच जाऊन 20 रुपयाचं कुपन फाडायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. महत्वपूर्ण सामना महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करतायत. एका बाजूने आंजर्लेच्या संघाला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सातत्याने दमदार प्रदर्शन करत अनेक साऱ्या संघांवरती मात करत या ठिकाणी अंतिम फेरी खेळत होते. दुसऱ्या बाजूला दापोली तालुक्यातील खूप सारी स्टारकास्ट असलेला या ठिकाणी पाळंदेचा संघ पाहायला मिळतो. या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तो मात्र पाळंदे संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र तिसरी सराई आणि या थर्ड रेड सरी पाचारण केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सय्यद गावकडकर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती गुणाची कमाई करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे कारण महत्वपूर्ण सरी या ठिकाणी पाहायला मिळते. वेगावरती वाढवण्याचा प्रयत्न आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल करेल. चला या ठिकाणी सय्यद हा खेळाडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय. थर्ड रेड होते त्या ठिकाणी गुणाची कमाई करणं अनिवार्य होतं चढाईपटूसाठी. परंतु गुणाची कमाई न करता या ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. चला या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई त्या ठिकाणी पाळंदे संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सय्यद हा खेळाडू चढाई मार्गावरती पाहायला मिळतोय. मागच्या चढाईमध्ये अनसक्सेसफुल ठरला. या ठिकाणी पुन्हा एकदा पाचारण केलं जातं परंतु यावेळेस मात्र थोडासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सय्यद या खेळाडूचा माघारी परतेल. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. व्हॅलिड रेड केली आहे. माघारी परतलाय. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न अजून देखील दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. 5 या गुणसंख्येवरती आंजर्लेचा संघ आहे तर 8 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सय्यद या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. पुन्हा एकदा दोन्ही संघ थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सय्यद गावकडकर या खेळाडूच्या माध्यमातून पाळंदे संघासाठी या ठिकाणी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल. 4 खेळाडूचा डिफेन्स आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरून उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सय्यद हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाईल आणि या सक्सेसफुल कामगिरीच्या जोरावरती अजून एका गुणाची कमाई पाळंदे संघासाठी.
थोड्याशा अडचणीमध्ये अंतरलेचा संघ ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुगल्ले मैदानाच्या आतमध्ये किती गुणाची कमाई आहे, मल्टी पॉइंट रेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. तब्बल 2 गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि आपल्या संघासाठी सक्सेसफुल कामगिरी करत महत्वपूर्ण 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये रिवाय मिळाला. एक चांगली कामगिरी संयमाने केलेली चढाई तर तो अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी अगदी चांगल्या रीतीने पाहायला मिळाला आणि मल्टी पॉइंट रेड करत पुन्हा एकदा अंतरले संघाला या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करून दिली. संयमानं चाललेला सामना करून दुसऱ्या सत्रासाठी तितकाच हाय व्होल्टेज असणार आहे, यात मात्र कुठलीही शंका नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन खेळाडू आक्रमण करेल. जर्सी क्रमांक 66 या ठिकाणी पाहायला मिळतोय. पायामध्ये डाईव्ह करण्याचा प्रयत्न पिंट्या खेळाडूचा त्या ठिकाणी खराब प्रयत्न पाहायला मिळतोय आणि एक साधा सोपा गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय पुन्हा एकदा अंतरले संघाच्या खात्यामध्ये. खराब खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पिंट्याच्या माध्यमातून आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी डिफेन्स मार्फत भूमिका बजावण्याची, परंतु एक साधा सोपा गुण रोहनने देखील कमावला. एकदा ओजस या खेळाडूला आपण पाहतोय पाचारण केलं गेलंय तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हॅलिब्रेट करून माघारी परतलाय. पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अंतरले संघासाठी त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबरती ट्रॅव्हल करतोय. यावेळेस मात्र गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल कामगिरी अंतरले संघासाठी केली जाते आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी ओजस आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स आणि मैदानाच्या आतमध्ये ओजसला रोखलं जाईल. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते अंतरले संघाच्या खात्यामध्ये आणि एका क्षणाला असं वाटलं होतं की दुसऱ्या बाजूने अंतरलेचा संघ ऑल आउट घेईल, परंतु या ठिकाणी मात्र सिच्युएशन अगदी अपोजिट या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाळंदेचा संघ आहे, जो ऑल आउट देण्याची शक्यता पाळंदे संघाला प्रतिस्पर्धी अंजरले संघावरती गेली होती, परंतु तो ऑल आउट या ठिकाणी मात्र अपोजिट दिशेने गेलाय आणि पाळंदेचा संघ या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आहे. एकाएकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील यांच्या माध्यमातून केला असेल, सक्सेसफुल कामगिरी केली तर मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या साथीदाराला रिवाय मिळेल. अन्यथा अंतरलेचा संघ या ठिकाणी थोडासा या ठिकाणी प्रयत्न करेल की कशा रीतीने प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलं जाईल. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई अफजल संघाच्या खात्यामध्ये होईल. 1+2 3 पॉइंट्स त्या ठिकाणी जोडले जातील. एक चूक कुठेतरी थोडीशी मागात पडली आहे ती मात्र पाळंदे संघाला स्कोरकार्डकडे जाऊया. 9 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ, 14 या गुणसंख्येवरती या ठिकाणी अंजरलेचा संघ जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतो. मोमेंटम सध्या स्थितीमध्ये निर्जा स्पोर्ट्स अंजरले संघाकडे. आणि त्यानंतर मात्र थोडासा शांत सैनिक खेळ पुन्हा एकदा रोहन या खेळाडूचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सय्यद हा खेळाडू पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, टो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय सय्यदच्या माध्यमातून. या ठिकाणी माघारी परतलाय. एक व्हॅलिड रेड त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला आपण पाहतोय. सातत्याने सक्सेसफुल ठरलाय चढाई मार्फत या खेळाडू. यावेळेस मात्र पेंट्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रयत्न फसलेत आणि साधा सोपा गुण त्या ठिकाणी पुन्हा एकदा जोडला जातोय, तो मात्र अंजरले संघाच्या खात्यामध्ये. आक्रमणासाठी पुन्हा एकदा ओजस. या ठिकाणी थोडासा आक्रमक खेळ सादर करण्याची आवश्यकता आहे, कारण आघाडी वाढत चाललेली पाहायला मिळते त्या ठिकाणी अंजरले संघाकडे.
या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आंतरलेख संघाच्या माध्यमातून केला जातोय आणि एक चांगली कामगिरी, त्या चांगली कामगिरीच्या जोरावरती गुण सातत्याने या ठिकाणी आंतरलेख संघाकडे एकवटले जात आहेत. अंतिम फेरीचा थरार आहे आणि अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये वर्चस्व सध्या तरी निर्जा स्पोर्ट्स आंतरलेख संघाचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात आणि दुसऱ्या सत्रासाठी या ठिकाणी सुरू होतोय आणि दुसऱ्या सत्राच्या खेळाकडे पुन्हा एकदा जाऊया उत्कर्ष यांच्याकडे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे बोलतोय. ओमसाई विद्यमान आंतरले पेठ पाकाडी या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री उमेश लाडसाहेब यांचा देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन दिनेशजी बोरा आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री उमेश लाडसाहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. आता तुझे व्यवस्थित पैसे भेटणार नाही व्यासपीठावरती विद्यमान अध्यक्ष लाडसाहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. मायेची शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन या साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया उत्कर्षकडे आणि ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद साहेब. फार महत्वाचा सामना क्रीडांचा अनुभवायला मिळतोय. 16-10 सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. 16 गुणांवरती खेळतोय. वर्ल्ड स्पोर्ट्स आंतरलिक संघ दुसऱ्या बाजूला 10 गुणांवरती खेळतोय. ध्रुवी साईशा पाणंदेचा संघ स्वयं गावकरकर या खेळाडूला आपण बघतोय. यशस्वी गुणाची कमाई करतोय. महत्वाचा हिरा टिकला जातो. सैन्याच्या माध्यमातून रुहामुखी नावाचा आपल्या कोर्टमध्ये दाखल होतो. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो जर्सी क्रमांक 10 ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये आपल्या सर्वांसाठीच एक परिपूर्ण खेळाची मेजबानी आपल्या समोर ठेवली. असा जर्सी क्रमांक 10 यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा सगळ्याच्या बाबतीसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच यावेळेला बोनस गुण जर मिळाला असतं तर पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची भर पडली असती, पण बोनस गुण मिळालेला नाहीये. नक्कीच आज आपल्याला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती, त्याचप्रमाणे सर्व क्रीडारसिकांची देखील आवर्जून इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जर यदा कदाचित कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्या सर्वांचे देखील मी शब्दसमूहाने आभार मानतो. आपल्या सहकार्यामुळेच ही यशस्वी स्पर्धा आज आपल्याला पार पडताना पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. आपल्या सर्वांचं सहकार्य फार महत्वाचं आहे. असाच आपला सहकार्याचा हात आमच्या मंडळाच्या पाठीशी कायम असू द्या. पुन्हा एकदा सर्वांचे शब्दसमूहाने आभार मानतो आणि पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे जास्त लोक आपण समजा 11-17 सामन्याचं गुणफलक अनुभवायला मिळत आहे. फार महत्वाचा खेळाडू होता ज्या खेळाडूला मात करण्यात यशस्वी होतोय निर्जा स्पोर्ट्स आंतरगत संघ. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो जर्सी क्रमांक 10 समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. यशस्वीरित्या वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय. शेवटची काही सेकंद शिल्लक आहे आणि आता चढ आपल्या कोर्टमध्ये रिकाम्या हाताने मागे फिरतो. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो उंच पुरासा खेळाडू, अर्थातच उंचच खेळीकर. दापोली तालुक्याचा संचलता सीताराय उंचच खेळीकर यावेळेला चढायच्या मारण्यासाठी सज्ज होतो. फार महत्वाचा खेळाडू आहे. माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई होते. आपल्या कोर्ट मध्ये दाखल झाला उजस एका यशस्वी गुणाची कमाई साठी सज्ज होतो जर्सी क्रमांक 6. डिफेन्स सक्सेस ठरतो. एका यशस्वी गुणाची वर पडते. अर्थातच ते पाळंद संघाच्या गटामध्ये सामन्याचे गुणफलक पाहायला मिळतं 18-13. 18 गुणांवरती आपण पाहतोय. निर्जा स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय संघाच्या दुसऱ्या बाजूला 13 गुणांवरती खेळतोय.
ध्रुवी सायशा पाळंदीचा संघ पुन्हा एकदा ओजस खेडेकर प्रत्युत्तरासाठी सज्ज जर्सी क्रमांक 66 अर्थातच रोहन उके या खेळाडूचं देखील आपण नक्कीच विशेष कौतुक केलं पाहिजे. या वेळेला रोहनला पकड होती भारत पेट्रोलियम या व्यवसाय संघाच्या माध्यमातून या खेळाडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान चढाईपट्टी रोहन उके या खेळाडू आपल्याला पाठ घ्यावं लागतं. ओजस खेडेकर पुन्हा एकदा आपला उंचीचा पुरेपूर वापर करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण रिकाम्यासाठी मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मध्ये पाहायला मिळतोय. वास्तव तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डाय आणि यावेळेला आपण बघतोय नक्कीच सायन गावखेडकर या खेळाडूला जर्सी क्रमांक 10 नंबरला 10 नंबरच्या माध्यमातून उत्तर दिलं जातं. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण समोरच्या खेळाडूला स्पर्श करणं हा एकमेव पर्याय उपलब्ध असताना सायन गावखेडकर वेगावरती मारण्याचा प्रयत्न करतो. शेवटची काही सेकंद शिल्लक आहेत. बदलची चालू जातोय. एका यशस्वी गुणाची कमाई होते. सायनच्या माध्यमातून आपला खेळमध्ये दाखल होतोय. 18-15 साठी गोल फलक पाहायला मिळतोय. अत्यंत रोमांचक सामना तितकाच रोमांचक सामना जशाच तसा प्रत्युत्तर रॅलीच्या माध्यमातून उत्तर दिलं जातं. शेडू डुबला गेला डावा केला गेला आणि अर्थातच महत्वाचा इला डुबला गेला. पिंटे आंबेकर नावाचा प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सायन गावखेडकर जर्सी क्रमांक 10 मैदानामध्ये दाखल होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुण मिळणार नाहीये याची जाणीव यावेळेला नक्कीच आपण सायनला असताना पाहायला मिळते. जर 4 खेळाडू आहेत तर आपल्याला बोनस गुण मिळणार नाही. चढाई खोलवर करावी लागते. जस्टिस सिंगाला डबल काय होईल सक्सेस होतोय. डिफेन्स पुढे सरसावला. यावेळेला नक्कीच एका यशस्वी गुणाची कमाई आणि फार मोठा झटका बसला. अर्थातच सायन गावखेडकर त्याचप्रमाणे पिंटे आंबेकर दोन्ही महत्वाचे खेळाडू आपल्याला बाहेर बसलेले पाहायला मिळतात. पाहिजे संघाच्या माध्यमातून सामन्याचे गोल फलक 20-15 20 गुणांवरती जातोय. तो निर्जा स्पोर्ट्स आंदोलन संघाने 15 गुणांवरती खेळतोय. अर्थातच ध्रुवी सायशा पाळंदीचा संघ विपुल सुर्वे बंटी पाटील या खेळाडूंना लगेच आपला अनुभव यावेळेला पणाला लावावा लागेल तरच या सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. 5 गुणांनी अजून सुद्धा आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो निर्जा स्पोर्ट्स आंदोलनाचा संघ प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो. ओजस खेडेकर जर्सी क्रमांक 6 मैदानामध्ये दाखल झाला. आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी 6 नंबरला प्रत्युत्तर केलं जातं. बघूया समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. एकदम सुंदर परफॉर्मन्स दिला गेला 6 नंबरच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई. आपण 21-15 यशस्वी बोनस गुणाची कमाई ओजसच्या माध्यमातून होतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 नक्कीच दोन्ही संघ आणि दोन्ही खेळाडू आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. अक्सर कहा जाता है कि बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मती हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. नक्कीच प्रत्येक खेळाडूला इथे संधी आहे आपल्या हाताने आपलं भविष्य लिहिण्याची, आपल्या हाताने आपल्या बेस्ट परफॉर्मन्स देण्याची. प्रत्येक खेळाडूला या कबड्डीची संधी दिलेली आहे. या क्रीडांगणावरती बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आणि या रात्रीचाच नव्हे तर संपूर्ण खेळाचा आपण स्टार बनायचं आणि याच स्टार बनण्याची संधी डिफेन्स पुढे सरसावला आहे. काय यशस्वी गुणाची पुढे कमाई होईल अर्थातच दिग्दर्शक चांगले संघासाठी. 22-16 गुणांफलक पाहायला मिळतंय. 22 गुणांवरती निर्जा स्पोर्ट्स आंध्रने 16 गुणांवरती पाहायला
विपुल सुरू आहे बंटी पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला पण ऋतिक शिंदे सुपर टाकेल यावेळेला ऑन आहे प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय बंटी पाटील ज्या खेळाडूकडे नक्कीच बराचसा कबड्डीचा अनुभव असलेला आपल्याला पाहायला मिळतोय अनेक खेळाडू घडवण्याच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे बंटी पाटील या खेळाडू देखील थांबवण्यात यशस्वी होतोय निंजा स्पोर्ट्स आंजर्लेचा संघ पंचांची शिटी वाजते अर्थातच एका यशस्वी गुणाची भर पडते ती पुन्हा एकदा आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये बसर वाचतो तिसऱ्या चढाईची इशारा होती आहे डू डायरेक्ट आणि यावेळेला मात्र सामना संपला शेवटची 5 मिनिटे सामन्याचे गोल फलक 23-16 23-16 गुण फलक पाहायला मिळतोय हा सुंदर खेळ सर्व जाते नक्कीच छोट मोठ्यावरती आपल्याला पाहायला समोर पाहायला मिळतो चढाई तो बाद होतोय 1+ 3 गुणांची कमाई होईल पुन्हा निंजा स्पोर्ट्स मध्ये संघासाठी ऑल आउट व्हावं लागलंय त्याच वेळेला ऑल इन देखील होतोय पण सामना संपला शेवटची 4 मिनिटे सामन्याचा गोल फलक 27-16 वापर केला जातो शांत आणि संयमाची आजमावली जाते यावेळेला चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा मागे फिरतो आणि यावेळेला जगन प्रतिसमानंतर पुन्हा एकदा पत्वाची शिट्टी वाजते सामन्याला सुरुवात होते सय्यद गावकर जास्त क्रमांक 10 प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो 27-16 चालू सामन्याचे गुण फलक सामना संपला शेवटची 3 मिनिटे प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा उंचास खेळकरी खेळाडू आपण बघतोय तिसऱ्या सराईची इशारा होती डायरेक्ट समोर 6 खेळाडूंचं क्षेत्रफळ आहे बोनस गुण यावेळेला मिळवला जाऊ शकतो बघूया बोनस गुणासाठी ट्राय करणार सामना संपला शेवटची 2 मिनिटे 28-16 गुण फलक दरम्यान मंडळातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या बाजूला उपस्थित राहायचंय मंडळातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या बाजूला सर्वांनी उपस्थित राहायचंय सामना संपला शेवटचा 1 प्रणित पेडिंग बघ कापूस 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 दरम्यान सामना संपतोय सामन्याची